हाय फ्रेंड्स, आपण डेरिव्हेटिव्ह चॅप्टरचे एक्सरसाइज 1.2 स्टार्ट केलेली आहे. 1.2 मध्ये आपण क्वेश्चन नंबर 6 पर्यंत कंप्लीट केले. आता क्वेश्चन नंबर 7 च्या ऑनवर्ड आपण एक्झाम्पल बघणार आहे. क्वेश्चन नंबर 6 पर्यंत जे फॉर्म्युले लागणार आहे ते बेसिक फॉर्म्युले, जसे की तुम्हाला दॅन इन्व्हर्सचे फॉर्म्युले, दॅन कॉम्प्लिमेंटरी अँगलचे फॉर्म्युले, रेसिप्रोकलचे फॉर्म्युले हे आपण कंप्लीट बघितलेले. आता जे क्वेश्चन नंबर 7 ऑनवर्ड आहे त्यामध्ये तुम्हाला डबल अँगल, ट्रिपल अँगल फॉर्म्युले यूज करायचे. त्यासाठी आपल्याला हे फॉर्म्युले माहीत असणं गरजेचे. एक साईडला तुम्ही नोटबुकच्या पेजेसला पण ते फॉर्म्युले नोट डाऊन करायचे, पाठ करायचे नाही. जसं एक्झाम्पल सॉल्व्ह करेल तसं ते फॉर्म्युले ऑटोमॅटिक लर्न होतात. ओके, आता बघू आपण कोणते कोणते फॉर्म्युले आपल्याला यूज करायचे. डबल अँगल मध्ये कॉस इन टर्म्स ऑफ कॉस टू थिटाचे फॉर्म्युले 3 आहे, आपल्याला ऍक्च्युली 4 आहे. आपण आता ह्या एक्सरसाइजला फक्त आपल्या 3 आहे. इन टर्म्स ऑफ टॅन आपण नंतर बघू. तर कॉस टू थिटाचे 3 फॉर्म्युले, कोणते महत्वाचे फॉर्म्युले, दॅट इज 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. दॅन कॉस टू थिटाचा आणखी फॉर्म्युला आहे, दॅट इज 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. दॅन थर्ड कॉस टू थिटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थीटा रेस टू होल स्क्वेअर. ह्या चुकला, फक्त स्क्वेअर नाही, कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा हे झाले टॅन, सॉरी कॉसचे. देन इन टर्म्स ऑफ साइनचे, साइन टू थिटा इज इक्वल टू 2 साइन थिटा कॉस थिटा, हा एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. देन इन टर्म्स ऑफ साइनचे दॅट इज थर्ड फॉर्म्युला येतो 1 प्लस साइन टू थिटा is equal to 1 plus sin 2 theta is equal to cos square cos theta plus sin theta the whole square. Then fourth 1 plus sin theta 1 minus sin theta 1 minus sin 2 theta is equal to cos theta minus sin theta the whole square. हे झाले in terms of sin and cos. हे झाले कॉस आणि साइनचे फॉर्म्युले, डबल अँगल फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहे. मी परत सांगतो, कॉस टू थिटाचे 2 फॉर्म्युले आहे, दॅट इज इन टर्म्स ऑफ कॉस दॅट इज 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. इन टर्म्स ऑफ साइन 1 मायनस 2 कॉस स्क्वेअर थिटा 1 मायनस 2 कॉस साइन स्क्वेअर थिटा. आणि इन टर्म्स ऑफ बोथ कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. साइन टू थिटाचा एक फॉर्म्युला आहे 2 साइन थिटा कॉस थिटा, 1 प्लस साइन 2 थिटा cos theta plus sin theta whole square. 1 minus 2 sin theta 1 minus sin 2 theta cos square theta cos theta minus sin theta the whole square. 5 फॉर्म्युले डबल अँगलचे खूप इम्पॉर्टंट आहे. तर ट्रिपल अँगलचे फॉर्म्युले हे झाले डबल अँगलचे. आता ट्रिपल अँगल फॉर्म्युले, ट्रिपल अँगल फॉर्म्युले ट्रिपल अँगल मध्ये आपल्याला साइन तिन्ही पण याच्यामध्ये फॉर्म्युले साइन कॉस टॅन, पण आता आपण दोनच बघू, दॅट इज साइन 3 थिटा अँड कॉस 3 थिटा फॉर्म्युले. हे एक्सरसाइज मध्ये आपल्याला फक्त साइन 3 थिटा आणि कॉस 3 थिटा लागतं. सो साइन 3 थिटा इज इक्वल टू 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा. दोघांच्या मध्ये लक्षात घ्या मायनसचा आहे. देन नेक्स्ट अपोज झाला, देन कॉस 3 थिटा इज इक्वल टू, फक्त ही साइन हे उलट करायचं, फक्त साइन जागी कॉस ठेवायचं, 4 कॉस क्यूब थिटा मायनस 3 कॉस थिटा इन टर्म्स ऑफ साइन अँड कॉस ट्रिपल अँगल फॉर्म्युले. हे दोन फॉर्म्युले खूप महत्वाचे, साइन 3 थिटा अँड कॉस 3 थिटा. टॅनचा पण आहे, पण त्याला आपण नंतर बघू, कारण आता जास्त फॉर्म्युले लिहून कॉम्प्लिकेशन नाही करायचं. जितकं मिनिमम फॉर्म्युले आपल्याला फक्त एक्सरसाइज लागेल ते फॉर्म्युले आपण नोट डाऊन करू. चलो, त्यानंतर आपल्याला टॅनचे साइन ए प्लस बी, साइन ए मायनस बी यामध्ये प्लस मायनसचे आपल्याला 6 ते 7 8 एक्झाम्पल 8 फॉर्म्युले आपल्याला बघायचे. त्यामधला फक्त एक आपलं साइन ए टॅन ए प्लस बी
आणि tan a मायनस b लागणार आहे. तर इन टर्म्स ऑफ पहिल्या फॉर्म्युले तुम्ही दॅट इज sin a plus b, sin a plus b, then second sin a minus b, third cos a plus b, and fourth cos a minus b, then fifth tan a plus b, and sixth tan a minus b. So tan a plus b, tan a minus b. फॉर्म्युला लिहितो मी स्टार्टिंगला. sin a plus b चा काय फॉर्म्युला आहे? sin a plus b, sin a cos b. आता इथे काय आहे? प्लस आहे. तर पुढे पण तुमची प्लस घेतली. प्लस cos a sin b. Then next sin a cos b minus cos a sin b. हा झाला sin a minus b. sin पहिला एक झाला sin a plus b, second sin a minus b. Then next cos a plus b, cos a minus b. cos a plus b. आता जिथे इथे प्लस पहिले साईनला इथं प्लस होता, इथे प्लस येईल. मायनस होता, मायनस येईल. क्रॉसला आपल्याला उलट यायचं. इथं कॉस ए प्लस बी आहे, तर पुढे कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. देन नेक्स्ट कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. And in terms of tan a plus b, tan a plus b, tan a minus b. Tan a plus tan b upon 1 minus tan a tan b. And last term, that is tan a minus tan b upon 1 plus tan a tan b. फॉर्म्युले बघा, प्लस मायनस जर चुकले तरी आपले सगळे फॉर्म्युले चुकले. ठीक, साइन ए प्लस बी साइन ए प्लस बी साइन ए कॉस बी. बघा साइन ए कॉस बी इथे अँगल चेंज होतो. हा कसा इन टर्म्स ऑफ फॉर एक्झाम्पल म्हणजे कसे समजा जर तुमचे ए 40 डिग्री असेल आणि बी 50 डिग्री असेल तर तुम्ही कसं आहे ना साइन ए म्हणजे काय तुमचा 40 डिग्री प्लस 50 डिग्री इज इक्वल टू साइन ए म्हणजे काय तुमचा 40 डिग्री, बी म्हणजे काय 50 डिग्री कॉस 50 डिग्री प्लस कॉस ए म्हणजे काय तुमचा 40 डिग्री इंटू साइन हा काय बी म्हणजे 50 डिग्री. या टाईपचे एक्झाम्पल असेल. ठीक आहे. तर फक्त साइन लक्षात घ्या. इथे जर तुमचा प्लस असेल, इथे प्लस असेल साइन मध्ये तर इथं प्लस राहणार, इथे मायनस असेल तर इथे मायनस राहणार. कॉस कॉस मध्ये इथे प्लस असेल तिथं मायनस राहणार, इथे मायनस असेल तर इथे प्लस राहणार. टॅन ए प्लस वर प्लस राहणार, 1 मायनसला इथे मायनस राहणार आणि इथे वर मायनस राहणार, इथे साइन चेंज राहणार 1 प्लस राहणार मायनसला. इम्पॉर्टंट फॉर्म्युले, हे फॉर्म्युले यूज करून आपल्याला आता एक्सरसाइज 1.2 मध्ये क्वेश्चन नंबर 7 पासून आपल्याला स्टार्ट करायचा. चलो आता सपोज तुम्ही हे आता एक्सपेक्ट करतो की हे सगळे फॉर्म्युले तुम्ही नोट डाऊन करून घेतलेले आणि हे फॉर्म्युले मी डायरेक्ट आता यूज करणार आहे एक्झाम्पल मध्ये. चलो क्वेश्चन नंबर 7 मधला फर्स्ट एक्झाम्पल. फर्स्ट एक्झाम्पल काय? क्वेश्चन नंबर 7 हा कम्प्लिटली बेस्ड ऑन दिस टाइप ऑफ एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल y इज इक्वल टू साइन इनवर्स असेल आणि आतमध्ये पण साइन एक्स असेल तर आपल्याला साइन इनवर्स आणि साइन कट कसं करता येईल या टाइपचे एक्झाम्पल आहे. तर जर समजा बाहेर साइन इनवर्स असेल किंवा कोणताही साइन टॅन कॉस हे इनवर्स असेल आणि आतमध्ये जर तोच फंक्शन विदाउट इनवर्स असेल तर आपल्याला काहीतरी करून इथे तो फंक्शन आपल्याला विदाउट इनवर्स आणायचा
आणि हे फंक्शन आपल्याला कॅन्सल करायचे. सगळं क्वेश्चन नंबर 7 कम्प्लिटली या टाईपचं एक्झाम्पल आहे. ओके, चलो क्वेश्चन नंबर 7 मधला फर्स्ट एक्झाम्पल घेतो. क्वेश्चन नंबर 7 चा फर्स्ट एक्झाम्पल आहे y इज इक्वल टू cot इनवर्स ऑफ into the bracket cot e raised to x square, cot in the bracket e raised to x square. हा एक्झाम्पल y इज इक्वल टू पहिले एक्झाम्पल मी थोडं स्लो सांगतो त्यामुळे नीट लक्ष द्या. y इज इक्वल टू cot इनवर्स ऑफ cot e raised to x square. आता डायरेक्टच आपल्याला हा इनवर्स आणि हा विदाउट इनवर्स डायरेक्ट कट होईल. त्याफोर क्वेश्चन कसा बनतो, पहिला क्वेश्चन सिम्प्लिफाय करू. y इज इक्वल टू हा डायरेक्ट क्वेश्चन लिहितो cot इनवर्स इंटू cot ऑफ e raised to x square. ओके, हा कॉट इनवर्स कॉट कट झाला. क्वेश्चन काय राहिला फक्त y इज इक्वल टू e रेस टू एक्स स्क्वेअर आपल्याला इथे भेटला. क्वेश्चन 7 पण आहे. क्वेश्चन 7 मी लिहितो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स हेडिंग लिहितो. therefore y इज इक्वल टू e रेस टू एक्स स्क्वेअर. आता याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर y चा डेरिव्हेटिव्ह काय येतो, dy बाय dx इज इक्वल टू ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येतो, दॅट इज ई रेस टू एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह. तो ई रेस टू एक्स काही असलं तरी ई रेस टू एक्स राहील. इंटू हा फंक्शन काय, कम्प्लीट फंक्शन. therefore डेरिव्हेटिव्ह ऑफ डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर. therefore dy बाय dx इज इक्वल टू ई रेस टू एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर काय आहे, एक्स रेस टू एन म्हणजे 2 इंटू एक्स. ओके, हे झालं आपलं फायनल आन्सर. therefore dy बाय dx is equal to e raised to x square into 2x. आता हा अल्जेब्रिक अगोदर येतो आणि हा एक्सपोनेन्शियल नंतर जातो. 2 raised to 2 into x into e raised to x square. हा झाला आपला कम्प्लीट आन्सर. खूप इझी होता फर्स्ट क्वेश्चन. चलो नोट डाउन करू घ्या. चलो नेक्स्ट सेकंड क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 कसा आहे, y is equal to cosec inverse of into the bracket 1 upon cos of pi raised to x या टाईपचं फंक्शन. ठीक आहे, बघा आता y इज इक्वल टू कोसेक इनवर्स ऑफ 1 अपॉन कॉस फाय एक्स. आपल्याला आता माहिती आहे कोसेक इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला डायरेक्ट माहिती आहे, दॅट इज कोसेक इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह कोसेक इनवर्स ऑफ x इज इक्वल टू 1 अपॉन रूट ऑफ x इन रूट ऑफ x स्क्वेअर मायनस 1. आपला हा कोसेक इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट माहिती आहे. पण हा कॉस 5 रेस टू एक्स जर मी या कम्प्लीट फंक्शन मध्ये घेतला तर या रूट एक्स मध्ये घेतला तर सिम्प्लिफाय करणं खूप अवघड येईल. तर मला असं काय करता येईल की हा कॉस किंवा हा कॉस 1 अपॉन इथे बघा, मग 1 अपॉन 5 रेस टू एक्स इथे ठेवणं मला कॉम्प्लिकेशन होईल आणि एक्झाम्पल सॉल्व्ह करणं खूप अवघड येईल. तर या मला काहीतरी म्हणजे या एक्झाम्पल मध्ये मला काहीतरी रिप्लेस करायला लागेल, ज्या करून मला साइन कॉस टॅन ह्या 3 याच्यामध्ये जरी आयडेंटिटी म्हणजे हा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आले पाहिजे. तर कॉस इनवर इथे कॉस आणि कोसेक आणि कॉसचं काही रिलेशन नाहीये, त्यामुळं मला या दोघांच्या आयडेंटिटीज पण आपल्याला वापरता येणार नाही. पण आपल्याला रेसिप्रोकल वापरता येईल. रेसिप्रोकल कोणतं वापरता आहे, साइन इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू कोसेक इनवर्स ऑफ 1 बाय एक्स. ही आयडेंटिटी वापरून मला क्वेश्चन थोडा सिम्प्लिफाय करता येईल. आता कसं करणार, साइन इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू कोसेक इनवर्स ऑफ 1 बाय एक्स आहे. म्हणजे ज्यावेळेस कॉसेक इनवर्स ऑफ 1 बाय एक्स असेल, कोसेक इनवर्स ऑफ 1 बाय एक्स असेल, तर मी त्याला कसं लिहू शकतो, दॅट इज साइन इनवर्स ऑफ एक्स लिहू शकतो. तर माझा क्वेश्चन ऑन द बेसिस ऑफ दिस आयडेंटिटी किंवा ऑन द बेसिस ऑफ दिस रेसिप्रोकल कसं चेंज होईल, y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ हा फंक्शन दॅट इज एक्स काय माझा 1 अपॉन कॉस एक्स म्हणजे दॅट इज हा उलटा वर घेणार, दॅट इज कॉस पाय रेस टू एक्स.
हा झाला माझा क्वेश्चन. ऑन द बेसिस हे आयडेंटिटी यूज करून मी क्वेश्चन थोडा सिम्प्लिफाय केला. चलो नेक्स्ट. आता बघा साइन इनवर्स, पण मला आतमध्ये साइन पाहिजे तरच मला ते साइन इनवर्स आणि साइन कट होते. पण आता आतमध्ये चेंज करायचं असेल तर मला काय घ्यायला लागेल, कॉम्प्लिमेंटरी अँगलचं फॉर्म्युला घ्यावं लागेल. कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजे काय, पाय बाय 2 मायनस जो थिटा असेल तो. y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ साइन कॉस आणि इन टर्म्स ऑफ साइन कन्वर्ट करतो म्हणजे दॅट इज साइन पाय बाय 2 मायनस एक्स काय, पाय रेस टू एक्स. आता साइन इनवर्स आणि साइन कट होईल. राहायला म्हणजे फंक्शन काय, मी आणखी डेरिव्हेटिव्ह घेतलेला नाहीये. therefore y इज इक्वल टू पाय बाय 2 मायनस पाय रेस टू एक्स. आता डेरिव्हेटिव्ह, therefore डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. y चा डेरिव्हेटिव्ह काय बनेल माझा, dy बाय dx इज इक्वल टू पाय बाय 2 म्हणजे काय माझा 0, कारण त्याला एक्स अटॅच नाहीये, तो 0 बनेल. therefore पाय बाय 2 चा डेरिव्हेटिव्ह काय 0 मायनस पाय रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय, पाय रेस टू एक्स म्हणजे काय सी, पाय रेस टू एक्स म्हणजे ए रेस टू एक्स म्हणजे 1 ए काय असेल तो नंबर असेल ए रेस टू एक्स. त्याचं डेरिव्हेटिव्ह काय आहे, आपण बेसिक फॉर्म्युलेमध्ये बघितलं होतं. ए रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय, ए रेस टू एक्स लॉग ए. हा त्याचा आपल्याला फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला यूज करून आपण इथे रिप्लेस करायचा. पाय रेस टू एक्स म्हणजे पाय रेस टू एक्स log 5. therefore dy by dx is equal to minus pi raised to x log 5. इझी होतं. चलो क्वेश्चन नंबर 2 पण सॉल्व्ह झालाय. जे फॉर्म्युला असेल मी एक अंडरस्टँडिंग साठी मी साईडला लिहितोच कंटिन्युअसली. चलो हा क्वेश्चन नंबर 2 कंप्लीट झाला. क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 बघा. 3 काय आहे, y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 1 प्लस कॉस एक्स बाय 2 असं एक्झाम्पल. y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ रूट मध्ये 1 प्लस कॉस एक्स अपॉन 2. आपल्याला या टाईपच्या एक्झाम्पल मध्ये, आता या टाईपच्या एक्झाम्पल मध्ये कॉस इनवर्स आहे, आतमध्ये काहीतरी कॉस आणावं लागेल. तर कॉस आणण्यासाठी आपल्याला कॉसचे फॉर्म्युले यूज करावं लागेल. हे तर बेसिक कळलं की आपण कॉस आणण्यासाठी आपल्याला कॉसचे फॉर्म्युले यूज करावं लागेल आणि इथे आपल्याला रिप्लेसमेंट इन टर्म्स ऑफ कॉस आणावं लागेल. तर यासाठी आपल्याला कोणते फॉर्म्युले यूज करावं लागेल, कॉस अँगलचे फॉर्म्युले यूज करावं लागेल. तर कॉस अँगलचे फॉर्म्युले कोणते, दॅट इज आपण ट्रिपल अँगलचा फॉर्म्युला यूज करू शकत नाहीये, कारण की कॉस 3 थिटा लॉजिक लावा. ज्यामुळे लॉजिक लावल्यानंतर तुम्ही मल्टिपल एक्झाम्पल इझिली सॉल्व्ह करू शकता. व्हॅल्यू चेंज असू द्या, पण तुम्हाला एकदा लॉजिक लावणं शिकलं की मल्टिपल एक्झाम्पल सॉल्व्ह करणं पण खूप इझी होईल. आणि प्लस सीडीला पण क्वेश्चन मल्टिपल असतात, ऑप्शन असतात, ते इलिमिनेट करणं पण सोपं राहतं. आता 1 प्लस कॉस एक्स अपॉन 2 म्हणजे कॉसचे माझे डबल अँगलचे फॉर्म्युले कोणते, ट्रिपल अँगलचे फॉर्म्युले तर मी यूज करू शकत नाही. दॅट इज ट्रिपल अँगलचा कॉस थिटाचा फॉर्म्युला काय की कॉस 4 साइन क्यूब थिटा मायनस 3 कॉस थिटा. तर याचा आम्हाला रिप्लेस करता येणार नाही. ठीक आहे, तो लिमिट झाला. आता डबल अँगलचे फॉर्म्युले कोणते, कॉस 2 थिटाचे कोणते फॉर्म्युले, दॅट इज पहिला आहे कॉस थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. देन कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला आणखी एक आहे 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 आणि कॉस 2 थिटा इज इक्वल टू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. आता हे 3 फॉर्म्युले आहेत. आता फॉर्म्युला कोणता निवडायचा, हे बघा साइन कॉस आहे, तर आपल्याला इथे साइन कॉस आहे का नाही, त्यामुळे हा फॉर्म्युला माझा कॅन्सल झाला. सेकंड वाला ठीक आहे. थर्ड वाला बघून इथे 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा आहे, तर हा याचा साइन आहे, याचा साइन आहे का नाही, त्यामुळे मी हा पण फॉर्म्युला यूज करू शकत नाही. तर आपल्याला राहिला फक्त हा फॉर्म्युला यूज करायचा. या फॉर्म्युला यूज करून रिप्लेसमेंट आपल्याला चेंज करायचं आणि स्क्वेअर रूट मध्ये आपल्याला काहीतरी टर्म्स आणून ती बाहेर घेऊन आपल्याला स्क्वेअर रूट पण काढायचा. सी आता कसं करणार, सी कॉस 2 थिटाचा हा फॉर्म्युला आपल्याला एक यूज करायचा. कॉस 2 थिटा इज इक्वल टू काय आपला फॉर्म्युला 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 असा फॉर्म्युला आहे. ओके, आता इथे काय कॉस फक्त एक्स आहे, आता मी थिटाच्या जागेवर एक्स लिहितो, मग अंडरस्टँडिंग करणं सोपं जाईल. कॉस 2 एक्स
इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर एक्स मायनस 1. आता ह्या कॉस 2 थिटाला आपल्याला 1 प्लस कॉस एक्स आणायचं आहे. ओके, आता कॉस 2x आहे म्हणजे आपल्याला हा डबल अँगल फॉर्म्युला आहे, तर आपल्याला त्याला हाफ अँगल मध्ये कन्वर्ट करावं लागेल. आता कॉस 2x आहे ना, तर आपल्याला हा डबल अँगल फॉर्म्युला आहे, तर आपल्याला हाफ अँगल मध्ये करायचा आहे. म्हणजे काय राहायला माहिती आहे, कॉस एक्स इज इक्वल टू ठीक. पहिले आपण हाफ अँगल करण्याच्या अगोदर आपण पहिले टर्म्स हे करू, 1 प्लस कॉस मध्ये आणू. कसं आणणार, हा फॉर्म्युला आपल्याला -1 आहे, आपण -1 इकडे घेतल्यानंतर काय मिळेल, 1 प्लस कॉस 2x, 1 प्लस ही -1 मी इकडे घेतो, 1 प्लस कॉस 2x इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर एक्स. 1 प्लस कॉस 2x आहे. आता 1 प्लस कॉस एक्स पाहिजे आपलं, 1 प्लस कॉस एक्स हा डबल अँगल फॉर्म्युला आहे, आपल्याला हाफ अँगल मध्ये करायचा, म्हणजे हा अँगल डबल आहे तर याला हाफ मध्ये कन्वर्ट, म्हणजे डिवाइड, ह्या अँगलला डिवाइड बाय 2 करू, फक्त अँगलला, नॉट टू द होल. नाहीतर तुम्ही हा 2 पण कॅन्सल करा, नाही, फक्त अँगल, फक्त अँगल. इथे अँगल काय 2x आहे, इथे अँगल काय x आहे, म्हणजे हाफ अँगल करायचा असेल तर याला डिवाइड बाय 2 करावं लागेल आणि याला डिवाइड बाय 2 करावं लागेल, नॉट डिवाइडेड बाय नंबर. ठीक, हा कसं बनेल माझा अँगल, 1 प्लस कॉस एक्स इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2, हा झाला हाफ अँगल फॉर्म्युला. आता बघा सी, आता हा फॉर्म्युला यूज करू शकते बघा, हा फॉर्म्युला रिप्लेस झाला 1 प्लस कॉस एक्स मध्ये. आता 1 प्लस कॉस एक्स ला मी काय ठेवू शकते, 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 ठेवू शकते. देअरफॉर क्वेश्चन कसा बनला माझा, y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ रूट ऑफ 1 प्लस कॉस एक्स ला काय ठेवते मी, 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 अपॉन हे 2 राहिलेला 2. आता इथे 2 आणि 2 कट झाला, आता राहिलं ब्रॅकेट मध्ये y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ रूट ऑफ कॉस स्क्वेअर एक्स बाय 2, कॉस स्क्वेअर एक्स बाय 2. आता इथे आतमध्ये स्क्वेअर रूट, सी स्क्वेअर रूट ऑफ एक्स कम्प्लीट स्क्वेअर इज इक्वल टू, याला आपण कसं सिम्प्लिफाय करतो, रूट एक्स चा स्क्वेअर असेल तर कसं आहे, सी रूट एक्स चा स्क्वेअर म्हणजे आपण एक्स रेस टू 1/2 लिहितो आणि याचा 2 कम्प्लिटली वर आहे, तर कसं बनेल, एक्स रेस टू 2/2 म्हणजे 2/2 म्हणजे 2 कॅन्सल, फक्त राहिला एक्स. सेम इथे पण ते यूज करायचं आहे, therefore y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ रूट कॉस एक्स बाय 2 ला कसं लिहिता येईल, इंटू कॉस एक्स बाय 2. ओके, कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 ब्रॅकेट मध्ये घेऊ आपण. आता सी कॉस इनवर्स कॉस कॉस कट झाला, राहिला फक्त काय आपला एक्स बाय 2, therefore y इज इक्वल टू एक्स बाय 2. आता आपण डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, therefore डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, differentiate with respect to x, derivative of y dy by dx, derivative of x by 2, x by 2 म्हणजे की हा x by 2, तर 4 x by 2 1/2 बाहेर काढतो, डेरिव्हेटिव्ह ऑफ x, डेरिव्हेटिव्ह ऑफ x काय असतो 1, therefore 1/2 x, डेरिव्हेटिव्ह ऑफ x is 1, dy by dx is equal to 1/2, हे आपलं फायनल आन्सर. नोट डाऊन करो, सिम्प्लिफिकेशन लक्षात घ्या. चलो नेक्स्ट एग्जांपल, नेक्स्ट एग्जांपल, क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4, 4 काय, y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ रूट ऑफ 1 मायनस कॉस एक्स स्क्वेअर अपॉन 2 ब्रॅकेट कंप्लीट. y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ रूट ऑफ 1 मायनस कॉस एक्स स्क्वेअर बाय 2.
आता इथे अगोदर सेम अगोदरच्या अगोदरचा आणि आताचा एक्झाम्पल थोडा सिमिलर आहे, पण त्यामध्ये 1 प्लस कॉस एक्स होता. ओके, आता इथे काय आहे, 1 मायनस कॉस आहे. तर फॉर्म्युला कॉस टू थिटाचा कोणता यूज करायचा, व्हेरी केअरफुली बघा. कॉस टू थिटा परत फॉर्म्युला सांगतो. कॉस टू थिटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. कॉस टू थिटा इज इक्वल टू 1 मायनस 2 कॉस स्क्वेअर थिटा आणि कॉस टू थिटा इज इक्वल टू 2 साइन स्क्वेअर थिटा मायनस 1. बघा, आता ह्या अगोदरच्या टर्म मध्ये 1 मायनस काहीतरी चुकलंय. 1 मायनस इथे चुकलंय. इथे 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. इथे काय आहे, 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 आणि इथे काय आहे 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. हे आता कॉस टू थिटा 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा आहे. आता पहिल्या एक्झाम्पल मध्ये हा -1 होता, -1 इकडे घेतला तर तो प्लस बनला, पण आपल्याला मायनस पाहिजे, तर मायनस केव्हा बनेल, हा जेव्हा 1 इकडे गेला तर मायनस होईल, अदरवाईज होणार नाही. तर हा फॉर्म्युला यूज करू, पण हा नाही करायचा, हा नाही करायचा. हा का बरं करायचा, कारण की 1 मायनस कॉस टू थिटा पाहिजे, म्हणजे हा 1 इकडे गेल्यानंतर मायनस बनेल. कसा बनला, हा फॉर्म्युला यूज करतो. कॉस टू एक्स घेतो, थिटाच्या ऐवजी एक्स घेतो, एक्झाम्पल मध्ये एक्स म्हणून. कॉस टू एक्स इज इक्वल टू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स असा फॉर्म्युला आहे. ओके, सी आता 1 प्लस इकडे गेल्यानंतर मायनस बनेल. कसं बनेल, एक्झाम्पल बनेल. मग एक काम करतो, इथे मायनस आहे, हा मी इकडे प्लस घेतो, तर कसं बनेल माझं 2 साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1. प्लस लिहितो पहिले हे, प्लस कॉस टू एक्स इज इक्वल टू 1. आता कॉस टू एक्स इथे प्लस इकडे गेल्यानंतर मायनस बनेल. फॉर्म्युला कसं म्हणला, 2 साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1 मायनस कॉस टू एक्स असा फॉर्म्युला बनला. आपल्याला पण इथे बघा 1 मायनस, आता आपण पहिल्या हाफ अँगल मध्ये कन्वर्ट करू, कारण इथे फक्त एक्स आहे. एक्स असल्यामुळे आपल्याला हाफ अँगल मध्ये कन्वर्ट करायला लागेल. इथे 2x आहे, मग पहिलं हाफ अँगल मध्ये कन्वर्ट करू, म्हणजे अँगल डिवाइडेड बाय 2 करू. 2 साइन स्क्वेअर एक्स बाय 2 हा अँगल बनेल एक्स बाय 2 इज इक्वल टू 1 मायनस कॉस एक्स बनेल. हा झाला हाफ अँगल मध्ये. आता हाफ अँगल मध्ये केल्यानंतर पण हा अँगल स्क्वेअर मध्ये, म्हणजे हा मला स्क्वेअर करावा लागेल, म्हणजे हा पण माझा स्क्वेअर होईल. दॅरफोर कसं बनेल स्क्वेअर केल्यानंतर, 2 इंटू साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर, फक्त वरचा हे 2 डिवाइड, याला कम्प्लीट याला स्क्वेअर करायचं नाही, फक्त जो वरचा टॉपचा अँगल आहे तोच फक्त स्क्वेअर होणार, म्हणजे एक्स स्क्वेअरला स्क्वेअर करावं लागेल, हा स्क्वेअर होणार. तर मग काय बनेल 1 मायनस कॉस स्क्वेअर. आता सी 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स, कॉस एक्स स्क्वेअर 1 मायनस कॉस एक्स स्क्वेअर टर्म मॅच झाला, तर आपल्याला आणि हा 2 बॉटम मध्ये तर हा फॉर्म्युला यूज करून आपण सिम्प्लिफिकेशन करू. आपण एक्झाम्पल आता सिम्प्लिफाय करू. तर एक्झाम्पल कसं बनतं, सी सिम्प्लिफिकेशन साठी हे एक्झाम्पल मी आता फॉर्म्युलाचा यूज केला. आता सिम्प्लिफाय कसं करणार, क्वेश्चन काय आपला, y इज इक्वल टू हे माझे फॉर्म्युले पर्यंत, फॉर्म्युलेचं मॉडिफिकेशन करून डेरिव्हेटिव्ह y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ रूट ऑफ 1 मायनस कॉस एक्स स्क्वेअर अपॉन 2. therefore y is equal to cos inverse of into the bracket 1 minus cos x square ला काय ठेवायचं, that is 2 sin square x square by 2.
2 साइन स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर बाय 2 डिवायडेड बाय 2. 2 हा ब्रॅकेट स्क्वेअर रूट मध्ये 2 कट झाला. therefore y is equal to cos इनवर्स ऑफ into the bracket राहिलं का फक्त रूट मध्ये साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर बाय 2. हा साइन स्क्वेअर बाहेर गेल्यानंतर हा रूट स्क्वेअर आपल्याला काय होतं, रूट स्क्वेअरचा फक्त आपल्याला आन्सर येतो एक्स येतो. आधीच एक्झाम्पल मध्ये आपण तेच बघितलं. मग हा रूट आणि हा साइनचा स्क्वेअर निघून जाईल, फक्त राहील काय कॉस इनवर्स ऑफ साइन स्क्वेअर एक्स बाय 2 राहील. पण इथे कॉस बाहेर कॉस इनवर्स आहे, आतमध्ये साइन आहे, तर आपल्याला कट करायचं आहे. कट साठी आपल्याला काय करायला येईल, हा अँगल आपल्याला इन टर्म्स ऑफ कॉस घेता येईल, कॉस घ्यायचा आणि कॉस कसं घेता येईल कॉम्प्लिमेंटरी यूज करून. therefore y is equal to cos inverse of cos pi by 2 minus x square by 2. cos इनवर्स cos कट होईल, राहिला काय फक्त cos इनवर्स ऑफ y is equal to pi by 2 minus x square by 2. आता डेरिव्हेटिव्ह घ्या, कारण की आपण आणखी डेरिव्हेटिव्ह घेतलेला नाही. therefore differentiate with respect to x. therefore derivative of y dy by dx is equal to derivative of pi by 2 is 0 येतो, minus derivative of minus x square, derivative of minus x square by 2 is equal to काय 1 by 2 बाजूला घेतो आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर काय 2x. 2 कट झाला, फक्त राहिला काय मायनस एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ मायनस एक्स बाय 2 मायनस एक्स. ठीक आहे. therefore dy by dx is equal to minus x. हे झालं आपलं फायनल आन्सर. चलो कॉपी करून घ्या. नेक्स्ट एग्जाम्पल, फोर्थ एग्जाम्पल नहीं. फिफ्थ एग्जाम्पल, y is equal to tan inverse of 1 minus tan x by 2 upon 1 plus tan x by 2 complete bracket. आता टॅन असल्यामुळे आपल्याला डायरेक्टच कळलं की हे आपल्याला टॅनचे फॉर्म्युले बघायला लागेल. तर टॅनचे कोणते कोणते फॉर्म्युले बघितले, टॅनचा डबल अँगलचा फॉर्म्युला आपण बघितला नाही आतापर्यंत. कॉस साइनचा जर विषय येत नाही, तर टॅनचे कोणते कोणते एक डबल फॉर्म्युला बघितलं आणि आपण एक बघितलं इम्पॉर्टंट की कॉस टॅन ए प्लस बी आणि टॅन ए मायनस बी काय होते फॉर्म्युले बघा. टॅन ए प्लस बी इज इक्वल टू टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 minus tan A tan B. Then tan A minus B चा फॉर्म्युला कोणता होता, tan A minus B is equal to tan A minus tan B upon 1 plus tan A tan B. हे फॉर्म्युला माहिती आहे. तर हा फॉर्म्युला कसा आपल्याला सूट, कोणता फॉर्म्युला आपल्याला सूट होणार आहे एक्झाम्पल मध्ये बघा. वर मायनस आहे खाली प्लस आहे, वर मायनस आहे खाली प्लस आहे. therefore आपल्याला कोणता फॉर्म्युला यूज करायला लागेल, tan A minus B चा फॉर्म्युला यूज करायला लागेल. ओके. पण इथे नाही का tan A दिलेला आहे आणि हा B tan B दिलेला आहे. तर tan B चं आपल्याला आहे tan x by 2 आहे, पण इथे tan A दिलेला आहे म्हणजे एक अँगल दिलेला आहे. तर तो अँगल आपल्याला माहित नाही, पण त्याच्या जागी काय दिलेलं 1 दिलेलं आहे. तर आपल्याला माहिती आहे tan पाय बाय 4 ची व्हॅल्यू काय असते, tan पाय बाय 4 ची व्हॅल्यू असते 1. म्हणजे आपण ह्या 1 ला फक्त इथे ह्या 1 ला आपण रिप्लेस करू शकतोय इन टर्म्स ऑफ tan पाय बाय 4. ह्या 1 ला रिप्लेस करू नका, कारण की आपल्याला फॉर्म्युल्यामध्येच 1 लागतोय, तो हा 1 तसाच राहू द्यायचा. ह्या 1 ला आपण रिप्लेस करायचं tan पाय बाय 4 मध्ये.
आणि ज्यावेळेस इथे मल्टिप्लिकेशन इन टर्म्स ऑफ वन इंटू मल्टिप्लाय येईल नाही का, इथं 1 इंटू मल्टिप्लाय बाय टॅन एक्स बाय टू आहे, त्या 1ला पण आपण टॅन बाय 4 मध्ये रिप्लेस करायचं. तर माझा एक्झाम्पल कसं सिम्प्लिफाय होईल, जेणेकरून मला हे हा फॉर्म्युला यूज करता येईल. बघा नीट लक्ष द्या. मी कसं सॉल्व्ह करतो, y इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ, या 1ला काय ठेवायचं आहे, टॅन पाय बाय 4 मायनस टॅन एक्स बाय 2 अपॉन, या 1ला रिप्लेस करायचं नाही कारण की फॉर्म्युलामध्ये आपल्याला 1 लागतंय. 1 प्लस तिथे 1 मल्टिप्लायड बाय टॅन एक्स बाय 2 असतो. 1 मल्टिप्लाय बाय कोणताही अँगल म्हणजेच 1, म्हणजे ह्या 1ला मला रिप्लेस करायचं आहे टॅन पाय बाय 4 ला. therefore टॅन पाय बाय 4 याला मी रिप्लेस करतो. ठीक आहे. तर आता बघा माझा फॉर्म्युला झाला का, बनला का, फॉर्म्युला माझा बनलाय. कोणता बनलाय, टॅन ए मायनस बी माझा फॉर्म्युला बनलाय. तर मी व्हॅल्यू ठेवतो, therefore टॅन ए बाय, म्हणजे आता हे मला भेटलं, आता हे इन टर्म्स ऑफ हे रिप्लेस करतो. therefore y इज इक्वल टू, माझा ए काय आहे, माझा ए टॅन पाय बाय 4 म्हणजे पाय बाय 4 आहे, आणि बी काय आहे, एक्स बाय 2. therefore टॅन इनवर्स ऑफ ए काय माझा पाय बाय 4 मायनस बी का अँगल दॅट इज एक्स बाय 2. सॉरी इथे टॅन रिप्लेस राहिलं. फॉर्म्युला काय माझा, टॅन ए काय पाय बाय 4 आणि बी काय माझा एक्स बाय 2. टॅन कट झाला, फक्त काय राहिला माझा, टॅन कट झाला. टॅन कट झाला, फक्त काय राहिलं माझं आता, y इज इक्वल टू पाय बाय 4 मायनस एक्स बाय 2. आता डेरिव्हेटिव्ह काय, therefore differentiate with respect to x. Derivative of y is differentiate with respect to derivative of y dy by dx is equal to पाय बाय 4 म्हणजे काय आहे, कॉन्स्टंट आहे, therefore 0, आणि x बाय 2 काय आहे, मायनस 1 बाय 2. dy by dx is equal to मायनस 1 बाय 2. आपलं हे फायनल आन्सर. क्वेश्चन नंबर 5 पण सॉल्व्ह झाला. फ्रेंड्स आपण क्वेश्चन नंबर 5 पर्यंत एक्सरसाइज 1.2 मधले क्वेश्चन नंबर 7 चे 5 एक्झाम्पल आपण कम्प्लीट सॉल्व्ह केलेले. तर आपण पुढचे एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. काही फॉर्म्युले तुम्हाला लर्न करा, म्हणजे नोट, सगळे फॉर्म्युले ॲट अ टाइम लर्न करू नका. जसे जसे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करता येईल, सॉल्व्ह कराल त्यावेळेस तुम्ही फॉर्म्युले रेफर करा, म्हणजे तुमचे फॉर्म्युले ऑटोमॅटिक लर्न होतील. दॅन नेक्स्ट इज एक्झाम्पल लर्न करू नका, डायरेक्ट एक्झाम्पलला लॉजिक लावा शिका, जेणेकरून तुम्हाला कट करतो फॉर्म्युला कोणता यूज करता येईल, डबल अँगल, ट्रिपल अँगल, आणि कसा कट होईल, रिड्यूस होईल माझा एक्झाम्पल, यावर जास्त फोकस करा. म्हणजे तुम्हाला लॉजिक लावणं शिकलं की तुम्हाला मल्टिपल एक्झाम्पल ऑटोमॅटिक सॉल्व्ह करणं आहे. ओके, थँक्यू. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण क्वेश्चन नंबर 5 पासून स्टार्ट करू.